सर्व उपस्थित सर्वांना आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सर्वप्रथम मी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद मानतो। आणि आज या ठिकाणी 1 जुलैला दीक्षाभूमीवरती जो अंडरग्राउंड पार्किंगच्या संदर्भामध्ये म्हणजे अंडरग्राउंड खोदकामाच्या संदर्भामध्ये जे काही प्रकरण घडलं ते सर्वांना आपल्याला माहितीच आहे। तर प्रकरण घडल्यानंतर पोलीस प्रशासनातर्फे आणि शासनातर्फे आणि स्मारक समितीच्या वतीने चुनून काही लोकांना म्हणजे टार्गेट करण्यात आलं आणि साहेबांना पेपरमध्ये जी मेन मथड्याखाली जी न्यूज आली की काही म्हणजे आंबेडकरी जनतेच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले 123 असे 100 कुठल्या पत्रकारांनी। साहेबांनी ते वाचलं, साहेबांना सांगितलं गेलं मुंबईला पदाधिकाऱ्यांतर्फे तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांतर्फे की भाई अशा पद्धतीने दीक्षाभूमीचा जो जन आंदोलन होता त्याच्यामध्ये प्रशासन, पोलीस आणि स्मारक समिती यांनी जो काही हे केलेलं आहे, कट कारस्थान केलेलं आहे, त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतरावजी आंबेडकर आमच्या आंदोलनकारी जनतेचा आवाज उचलण्यासाठी आंबेडकरी जनतेने जो काही आपला सांकेतिक जो काही तिथं धरणं दिलं त्या धरण्याच्या समर्थनार्थ ह्या ठिकाणी नागपूरला येऊन पोलीस कमिशनर, कलेक्टर आणि जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। त्यांना चेतवलं देखील, त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं जर काही कुठं कट कारस्थान होत असेल तर संपूर्ण आज नागपूरची जनता आहे, अख्ख्या देशामधून आमची जनता पेटल्याशिवाय राहणार नाही। तर आजच्या प्रसंगी भीमरावजी आंबेडकर साहेब आले, त्यांचं देखील मी ह्या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद। सगळं पहिले इंट्रोडक्शन देतो, चालू आहे काय? हो बोल, जाऊन जिथं जिथं असतील तिथे मी माईकची बटन माईक चालू करून द्या, माईकची बटन आता चालू बसा बसा मी भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष आहे, समता सैनिक दलाचा अध्यक्ष आहे। 1 जुलैला या नागपूर दीक्षाभूमीवरती आंबेडकर जनतेचा उद्रेक झाला। आंबेडकर जनता ही रस्त्यावरती आली आणि त्यांनी स्मारक समिती त्याच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध केला, प्रशासनाचा निषेध केला, कारण ही दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पावन स्पर्शाने पुनीत झालेली दीक्षाभूमी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाची अखेरची धम्म क्रांती ह्या दीक्षाभूमीवरून केली, ती पण भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली केली। भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचे बाबासाहेब स्थापीय अध्यक्ष होते, त्याने स्थापन केली। त्याच बॅनर खाली ह्या देशामध्ये धम्मक्रांती झाली। म्हणून ही संपूर्ण आंबेडकरवादियांना, महाराष्ट्रातल्याच नाही तर देशामधल्या आंबेडकरवादियांना, बौद्ध धर्मीयांना ही दीक्षाभूमी पवित्र आहे। आणि त्या दीक्षाभूमीवरती स्मारक समितीचे ट्रस्टी आणि येथील व्यवस्था, सरकारी व्यवस्था, काही वनवादी संघटना एकत्र येऊन
ह्या दीक्षाभूमीवरती अंडरग्राऊंड पार्किंगच्या नावाखाली हे दीक्षाभूमी विद्रूप करण्याचा प्रयत्न झालेला आहे, प्रयत्न झाला. म्हणून आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र होत्या. वेळोवेळी आमची भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध संघटना नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीना सांगत होत्या की हे इथे नाही पाहिजे, अंडरग्राऊंड पार्किंगची आम्हाला व्यवस्था नाही पाहिजे, की ज्या पार्किंगमुळे ह्याचं विद्रुपीकरण होईल जाईल. येणाऱ्या फ्युचरमध्ये दीक्षाभूमीच्या स्तूपाला त्याचे तडे जातील आणि त्याचं लाईफ कमी होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी त्या दीक्षाभूमीच्या त्या दीक्षाभूमीच्या भूमीमध्ये ठेवलेल्या आहेत, जतन केलेल्या आहेत. उद्रेक होण्याचं कारण हेच की गेली 3 महिने हे सगळं सांगत असताना देखील दीक्षाभूमीचे ट्रस्टी एका बाजूला, प्रशासन ऐकायला तयार नाही निवेदन देऊन सुद्धा. म्हणून शांततेच्या मार्गाने 1 जुलैला इथे निदर्शनं झाली. पार्किंग बंद करा, दीक्षाभूमीचं पावित्र्य राखा. आज नागपूरची जनता उतरलेली आहे, उद्या संपूर्ण महाराष्ट्र उतरेल, त्याच्या पुढे जाऊन देशामध्ये आंदोलन होतील हा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संविधानिक हक्क आहे निदर्शन करणं, उपोषण करणं, एखाद्याचा निषेध करणं. हे करत असताना देखील इथल्या प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवरती FIR दर्ज केले, गंभीर प्रकारचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले, की जे घडलं नव्हतं म्हणून देखील गुन्हे दाखल केले. पोलीस प्रशासनावरती माझा दावा आहे, येथील व्यवस्था, येथील राजकीय पक्ष त्याच्यामध्ये मिळालेले आहे. म्हणून आज मी येथील कलेक्टरना भेटलो, नागपूरचे पोलीस कमिशनरना भेटलो. ही गोष्ट त्यांच्या ठेवली. ज्या एजन्सी मार्फत काम होत आहे, नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट वगैरे, जनतेच्या तीव्र भावना त्यांच्या कानावरती घातल्या. उद्रेक छोटा आहे, येणाऱ्या फ्युचर मध्ये उद्रेक मोठा होऊ शकतो. आत्ताच्या आत्ता जे काही फायलिंग केलेली आहे, खड्डे खणलेले आहेत, ते लेवल करा. दीक्षाभूमी पूर्वी होती तशी करा. सौंदर्यकरण करत नसाल तर आंबेडकरी जनता ही सबळ आहे, आर्थिक दृष्ट्या ती त्याचं सौंदर्यकरण करेल. जे गुन्हे दर्ज झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्या पहिल्यांदा. दीक्षाभूमीचे ट्रस्टी हे पपेट आहेत, पोपट आहेत, गुलाम आहेत एका संघटनेचे, चालवणारे दुसरे आहेत. त्या संघटनेने, मनुवादी संघटनेने बघितलं की दरवर्षी येणारा जो लोंढा आहे धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी, हा लाखोच्या संख्येने येतोय आणि त्याच्यामध्ये नेहमी भर पडत चाललेली आहे. काल परवापर्यंत बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना, भगवान बुद्धाला नतमस्तक होण्यासाठी येत होते. आज ओबीसी समाज मोठ्या संख्येने येतोय, मायनॉरिटीज येतोय. ते कुठेतरी स्टॉप व्हावं, त्याला कुठेतरी अडथळा यावा, दीक्षाभूमीचे क्षेत्रफळ कमी करणं हे याच्या मागचं षडयंत्र आहे. आणि त्याच्यासाठी दीक्षाभूमीची ट्रस्टी ही बळी पडलेली आहे.
म्हणून आंबेडकर जनतेने याचा विरोध केलेला आहे. ही दीक्षाभूमीची हिस्ट्री अशी आहे. दीक्षाभूमी ही भारतीय बौद्ध महासभेला तत्कालीन सरकारने महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी दिली होती. 14 एकरची जागा. आजही त्याचे दस्तवेज ओरिजिनल फॉर्म मध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणून कलेक्टरांच्या समोर सकाळच्या वेळेला जेव्हा मी माझी वार्तालाप झाला, संवाद झाला, तेव्हा सांगितलं मी 4 दिवसामध्ये सगळे पेपर्स आपल्याला सबमिट करतो. ज्या पेपर मध्ये ही भारतीय बौद्ध महासभेची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जागा आम्हाला मिळालेली आहे. तशा प्रकारे नोंदणी प्रॉपर्टी कार्ड वर त्यांनी 7/12 वरती व्हायला पाहिजे. ही स्मारक समिती त्या काळामध्ये 80च्या काळामध्ये दीक्षाभूमीवरती चैत्य स्तूप निर्माण करावा त्याच्यासाठी स्मारक समिती होती की जी टेम्पररी होती. स्मारकाचं काम झाल्यानंतर स्तूपाचं हँडओव्हर बुद्धिस्ट सोसायटीकडे करेल. पण त्या काळी एक दीक्षाभूमीचे मोठे लीडर रिपब्लिकन पक्षाचे असताना त्यांनी हे होऊन दिलं नाही. आज त्यांचे चिरंजीव सेक्रेटरी आहे. त्यांची आई देखील या ट्रस्टी मध्ये आहे दीक्षाभूमीच्या. ही कोणा बाप दादाची प्रॉपर्टी दीक्षाभूमी नाही आहे हे देखील सांगू इच्छितो. ही आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आणि आंबेडकर जनता तिची देखभाल येणाऱ्या काळामध्ये करेल. भारतामधले बरेच बौद्ध धरोहर त्याच्यामध्ये चैत्य येतं, त्याच्यामध्ये विहार येतं, लेण्या येतात. आज एका संघटना, आज एका समाजाने आपल्या कब्जामध्ये करून घेतलेल्या आहे. त्याचं विद्रोपीकरण आहे, त्याच्यावरती एन्क्रोचमेंट आहे, आक्रमण म्हणता येईल. एन्क्रोचमेंट तशाच प्रकारची परिस्थिती या दीक्षाभूमीवरती मी बघतोय. म्हणून दीक्षाभूमी ह्या सगळ्या व्यवस्थेमधून बाहेर काढून ओरिजिनल आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये देण्यासाठी मी आज इथे हजर राहिलो. आमची स्वाभिमानाची लढाई आहे, अभिमानाची लढाई आहे. आमचे पवित्र स्थळ आम्ही रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत हा देखील संदेश येथील व्यवस्थेला देतो, सरकारला देतो. सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 15 दिवसामध्ये दीक्षाभूमी जशी होती तशी करा. येणाऱ्या 12, 10, 20, 24ला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे. आपण जाणता लाखोच्या संख्येने इथे बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी या दीक्षाभूमीवरती लोक येतात. महाराष्ट्रातून आणि देशभरामधून, जगामधून लोक येत आहेत. दर उद्या गोवारी हत्याकांडामधले आपण त्यावेळेचे असाल तर गोवारी हत्याकांड इथे घडलं होतं. काल हथरसचं हत्याकांड झालं की 100च्या वरती लोक मृत्युमुखी घडलेले आहेत. अशा प्रकारचं षडयंत्र घडवायचं आहे का असा माझा सवाल आहे या सरकारला, पोलीस प्रशासनाला. या अशा प्रकार म्हणून आमचे बळी, आमच्या समाजाचे बळी देताय की काय तुम्ही? म्हणून हा समाजाचा उद्रेक आहे की ज्याला लीडर कोणी नव्हता. स्वतःची लढाई स्वतः लढवा असं बाबासाहेबांनी संदेश दिला होता. तुमची लढाई करण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाही.
म्हणून ही जनता 1 जुलैला रस्त्यावरती आली आणि त्यांनी उद्रेक केलेला आहे. प्रशासनाने आपल्या द्वारे सांगू इच्छितो, प्रशासनाने आता देखील शहाणं व्हावं, लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावे. दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवावी. आंबेडकर जनता तिचा विकास करेल हे आपल्या द्वारे सांगू इच्छितो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आंबेडकर साहेब, तुम्ही एक वरती लिहिलं की स्मारक समिती बचाव जे आहे त्यांना हटवलं पाहिजे. तर तुमचं ते डिमांड आहे की त्यांना ते हटवायला पाहिजे. बघू ते पत्रकारांना जे तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मिळाली. सरकारने त्याच्या नावे दस्तवेज त्यावेळेला 1960ला हा केलेला. आज आम्ही कलेक्टरकडे सांगितलं की मी ते सगळे कागदपत्र देतो, अलॉंग विथ माय ॲप्लिकेशन देतो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं. सगळी हिस्ट्री त्याच्यामध्ये देतो. जेव्हा महाराष्ट्र सरकार ही भारतीय बौद्ध महासभेला देत असताना सातबाऱ्यावरती स्मारक समिती येतेच कशी, हा माझा प्रश्न आहे. कायदा तुम्ही तरी मला समजावून द्या, नाहीतर मी तुम्हाला समजावून देतो. लेटर मिळाल्यानंतर मला याच्यावरती हेअरिंग पाहिजे. हेअरिंगसाठी मी स्वतः हजर होणार आहे आणि हेअरिंग देणार आहे त्यांना. जेव्हा ही दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या अंडरमध्ये येईल तेव्हा स्मारक समिती अबॉलिश होईल, निघून जाईल. स्मारक समितीवरती मी FIR दर्ज करणार आहे 4-5 दिवसामध्ये. द ब्रिज ऑफ ट्रस्ट म्हणून द पब्लिक ट्रस्ट मधला क्लॉज आहे. ब्रिज ऑफ ट्रस्ट म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची प्रॉपर्टी तुम्ही सुरक्षित ठेवलीत नाही, तिची देखभाल केली नाही, ती दुसऱ्याला हँडओव्हर करण्यात प्रयत्न झाला, त्या ब्रिज ऑफ ट्रस्ट मध्ये ह्याच्यावरती FIR करणार आणि चॅरिटी कमिशनर मध्ये हे पुन्हा ह्याला अबॉलिश करण्याची मी मागणी करतो. एक मीटिंग संदर्भात ठरलं होतं जेव्हा हे आंदोलन झालं की तेव्हा फडणवीस साहेबांनी ते विधानसभेत म्हटलं होतं की लवकरच स्मारक समितीवर मीटिंग घेऊ आणि निर्णय घेऊ. त्या मीटिंगबद्दल काही बोलणं झालं की केव्हा ही मीटिंग होणार आहे आणि त्याच्यात कोण कोण असणार आहे? पुन्हा एकदा सांगतो, स्मारक समिती काही मालक नाही, हा ट्रस्ट आहे. आंबेडकर जनतेची ही प्रॉपर्टी आहे. जोपर्यंत जनतेला तुम्ही घेत नाही, जनतेचा कन्सेंट घेत नाही, संमती ज्याला म्हणता येईल, तोपर्यंत इथल्या कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होणार नाही. आता कालच्या निवडणुकीमध्ये लोक संविधान के साथ आ गए. इंडिया गठबंधनला त्यांनी सपोर्ट केला आंबेडकरवाद्यांनी. महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये संविधानवादी एकत्र आले. येणाऱ्या काळामध्ये संविधानाबरोबर दीक्षाभूमीचा इश्यू येईल आणि दीक्षाभूमीच्या विरोधामध्ये आहे, त्याच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही इलेक्शन लढू. 4-5 वर्षापूर्वी नागपूरला आले होते, पूर्णच्या काळात आले होते आणि एका हिरोच्या मला आठवत असेल त्यावेळेस पण तुम्ही असं म्हटलं की भारतीय महासभेच्या कागदाची ही भूमी मालक आम्ही आहोत आणि म्हणजे आम्ही या भूमीचे आमचे नाव वळले. त्यानंतरच्या आतापर्यंत हा काळ गेला म्हणजे तेव्हा 4-5 वर्षानंतरचा काळ त्याच्या आधीपासून एक आधीपासून आंदोलन झालं की जागेची का मग बौद्ध महासभेला की का करावं, वेळ मी हे म्हटलं होतं, ह्याच्यावरती मी आज देखील ठाम आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये दीक्षाभूमीच्या ट्रस्टीची आमची
आमच्या संवाद साधला, विशेषतः भंते सुरेश ससाई, त्याने सांगितला भीमराव जी हम अच्छे काम कर रहे हैं, मैं बोला अच्छे काम कर रहे हैं तो कंटिन्यू रह जा। परंतु आज अलीकडच्या काळामध्ये मला दिसून आलं बाबा स्मारक समिती एकाच पपेट झालेला आहे, पोपट झालेला आहे, चालवणारे दुसरे आहेत। दीक्षाभूमी ह्या दुसऱ्या बाजूला जात आहे, मनुवादी संघटनेच्या हातामध्ये जात आहे। त्यामुळे निर्णायक लढाई सुरुवात करावी लागेल। सुरुवात झालेली हा आमचा लढा हा शेवटपर्यंत चालेल हे देखील आपल्याला सांगू इच्छितो। तुम्ही जे 15 दीक्षाभूमीचे हे ट्रस्टी काही मोठे नाही की ह्यांना ह्या समाजामध्ये काडीची किंमत नाही, परंतु वंश परंपरेने हे चालत आल्यामुळे हे आज ट्रस्टी झालेले आहे। गुन्हा कधी दाखल करणार आहे? मी याच्यावरती 3-4 दिवसामध्ये गुन्हा दाखल करतो। तुम्ही स्वतः येणार? मी स्वतः नाही, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत ते गुन्हा दाखल करते। आणि तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आहे यावर तुम्ही आम्ही कागदपत्र दिल्याबरोबर ह्याच्यावरती तोडगा काढा, ह्याच्यावरती चर्चा करा, दोन्ही पार्टीना बोलवा। त्यांनी मला सांगितलं सबमिट करा, ह्याच्यावरती मी निर्णय घेतो। बोला वाटल्यास तर मी पुन्हा एकदा येईन याच्यावरती, काय जर तुमचं हेअरिंग होणार असेल तर मी हेअरिंगला स्वतः बसतो। गुन्हा कोणावरती दाखल करणार आहे? गुन्हा मी हे दीक्षाभूमीचे जे ट्रस्टी आहे, स्मारक समिती ज्याला म्हटली जाते, त्यांच्या सगळ्या ट्रस्टीवरती मी गुन्हा दाखल करणार। अशी भीती समाजामध्ये किंवा काही संघटनांमध्ये आहे की स्मारक समिती आणि जो वाद आहे बाकी दुसरं संघटना आहे, या दोघांच्या वादामध्ये जर का त्या समितीवर किंवा दीक्षाभूमीच्या याच्यामध्ये व्यवस्थापनावर प्रशासन बसला तर तुमची काय भूमिका आहे? अशी भीती व्यक्त होत आहे। प्रशासक बसवण्याला माझा विरोध असेल, हे काय मंदिर नाही, पुन्हा सांगतो 10 स्रोत आहे बाबासाहेबांचा, भगवान बुद्धाचा। म्हणून प्रशासकाला माझी विरोध असणार। जे बाबासाहेबांनी आखून दिलेलं आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ट्रस्टी म्हणून, त्याचे नियम, त्या नियमानुसार हा इथे दीक्षाभूमी चालायला पाहिजे। प्रशासक येतो केव्हा येतो? जेव्हा 2 ट्रस्टी मध्ये वाद असतो तेव्हा प्रशासक येतो। ही स्मारक समिती आहे, निर्माण करण्यासाठी उभी केलेली आहे, परंतु पॉलिटिकली 80च्या काळामध्ये पॉलिटिकली प्रेशर राहून हिला रजिस्टर करण्यात आलेली आहे। आंबेडकर साहेब, 15-20 दिवसात जर दीक्षाभूमीची जागा आधी जशी होती तशी जर झाली नाही तर आपला पुढचा संदेश काय राहील समाजाला? प्रशासनाला वेळ दिलेला आहे बाबा 15 दिवसात, नाहीतर जे काय आंदोलन झालं त्याच्या 10 पटीने मोठं आंदोलन इथे उभं करू। सर जी मारहाण झालेली आहे, आमच्या लोकांना, आणि 3 महिला होत्या ज्या की प्रेग्नंट होत्या, बंदीच्या जीवर काढलं, त्यांना पण मारहाण केली। तर त्यांच्या DCP त्यांनीच म्हटलं होतं की तुम्ही तुमचं बुलडोजर आणा, JCB आणा आणि बुजवा। त्यांनी म्हटलं म्हणून आम्ही JCB आणला, त्या वादावरून तो झाला होता पूर्ण मॅटर। तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हटलं सर, ज्यांनी आम्हाला मारलं आणि DCB आणि पोलीसवर। प्रशासनाशी बोलत असताना हा माझ्याकडे फीडअप नसल्यामुळे हा मुद्दा मला काही उचलता आला नाही। पुन्हा करतील ना सर?
जर हा आला असता तर बोललो असतो. आता प्रेसवाले काही विचारत असतील तर तुम्ही ले पर्सन जरा थांबा. सर आंबेडकर सर, एक माझा प्रश्न आहे. माझा असा प्रश्न आहे, जो तिथे आंदोलन झालं आणि आंबेडकर समाजाने जे आंदोलन तिथे केलं आणि एकूणच तिथे जे म्हणजे त्या परिसरामध्ये म्हणजे आगजनी झाली, म्हणजे आग पेटवण्यात आली, तर हे कितपत बरोबर आहे? कारण तिथून धम्माचा संदेश जातो. तर हे म्हणजे त्या जागेवर जर असं घडलं तर शांतीचा संदेश जायला हवा. तिथून तो कुठला संदेश गेला? संपूर्ण जगामध्ये गेला तो संदेश. हा तुमचा प्रश्न मला पोलीस कमिशनर देखील विचारतो. त्या बोललो हे आमचे नाही आहेत, हे आंबेडकरवादी नाही आहे. हे कृत्य करणारे कुठून तरी बाहेरून आले असतील आणि त्यांनी हे कृत्य केले. त्यांना पोलीस कमिशनरना हे देखील मी सांगितलं, बाबा चैत्यभूमीची व्यवस्था मी बघतो. 6 डिसेंबरला आपल्याला देखील, आपण नागपूरला असाल, आपल्याला देखील माहिती आहे किती लाखोचा जनसमुदाय आहे. भीमा कोरेगाव जे पुण्यामध्ये आहे तिथे मागच्या वर्षी मला पोलिसांनी सांगितलं पुण्याच्या 20 लाख लोक 3 दिवसामध्ये येऊन गेले. बोले या सगळ्याची हिस्ट्री काढा. कुठला अनुसूचित प्रकार इथे घडलेला आहे का हे आम्हाला दाखवून द्या. एवढे लाख लोक येतात आणि नतमस्तक होतात आणि शांततेत निघून जातात. इतर समाजासाठी हा आदर्श आहे. इकडेच कसं घडलं तर इकडे काही लोक घुसले आणि त्यांनी हा प्रकार, आमचं शांतमय आंदोलन आहे त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ते कॅमेरे लावावे, शोधावे आणि त्यांच्यावरती FIR करावा. बाहेरचे घुसले काय म्हणायचं नेमकं? हे ट्रस्टमध्ये काही राजकीय लीडर्स आहेत आणि हे राजकीय लीडरचे काही फॉलोअर्स असते, त्यांनी हे आंदोलन डॅमेज करण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही सुद्धा एक भूमिका घेतलेली आहे, 15 दिवसात जर ते बुजवलं नाही तर आम्ही यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करू असा तुम्ही इशारा दिलेला आहे. मग अशात जर अशी घटना पुन्हा घडली तर मग हा मेसेज अजून चुकीचा जाणार. काय आव्हान करणार? भावना, जनतेच्या भावना खूप तीव्र आहेत. प्रशासनाने त्या ओळखाव्या आणि अशी वेळ येणार नाही हे करावं. एक आपण आधी सांगितलं की भारतीय बौद्ध महासभेला पूर्ण डॉक्युमेंट दिलेलं आहे, कागदपत्र आहे त्यांच्या नावानेच ठेवली. आणि जेव्हा हे शहरात येतो त्याच्यामुळे इथे 7/12चा प्रश्न आणि आखीव पत्रिका असते. जर आखीव पत्रिकेवर जर स्मारक समितीचं नाव नोंद झालं तर एक प्रक्रिया असते, त्याच्यासाठी 1 महिन्यापूर्वी नोटीस पाठवली जाते. ही प्रक्रिया झाली नाही, नाव कसं नोंदवलं गेलं? कारण बौद्ध महासभेला एक नोटीस गेली असेल, सगळे डिटेल्स डॉक्युमेंट्स आले असते, तर हे काय झालं नेमकं? नाव कसं नोंदवलं? ह्या सगळ्या गोष्टी 80च्या दशकातल्या आहेत. रासू गवई म्हणून हे ते ट्रस्टी होते, स्मारक समितीचे अध्यक्ष होते. त्या काळामध्ये ते मोठे राजकीय लीडर होते रिपब्लिकनचे आणि पूर्ण सरकारच चालवत समाजात. सभापती होते, काही साल एक माणूस अनेक वर्ष सभापती राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या माध्यमातून हे सगळं घडलेलं आहे. आज आम्ही ते सगळं बाहेर काढतो ना. देशामध्ये कायदा आहे ना, कायद्याच्या तर पुढे कोण नाही ना. असं कायद्यावरती आम्ही बोट ठेवणार आणि आमचं जे ध्येय आहे जमीन भारतीय बौद्ध महासभेची ती घेणार. काय आंदोलन करून मागत नाही तर कायदेशीररित्या मी मागतोय. लोक आहेत ते समितीच्या व्यतिरिक्त आता पत्रकारांनी शोध पत्रकारांनी हे शोधून काढावा आणि मला त्यांची नावं द्यावी. मग दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी हे सगळं मागितलंय.
पोलिसांचे ज्यांना फोन येत आहे, बार काउन्सिलचे आपले बार काउन्सिलचे जे काही यशवंत मेश्राम आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले अनेक ॲडव्होकेट्स आहेत, अशी ही टीम आपल्यासाठी काम करेल असं मी डिक्लेअर करतो, असं त्यांनी